नमस्कार, माझं नाव आहे दीप्ती प्रल्हादराव गोपनारायण, शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला येथील प्रथम वर्ष विद्यार्थिनी. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत छात्रसेवा काळ हे जे प्रात्यक्षिक आम्हाला नेमलेलं आहे, त्या प्रात्यक्षिकाअंतर्गत आज मी इतिहासाचा पाठ घेत आहे. नमस्कार विद्यार्थ्यांनो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज आपण इतिहासाचा जो सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन हा जो पाठ आहे हा आपण आज घेणार आहे. मित्रांनो, तुम्हाला सामाजिक या शब्दाचा अर्थ समजतो का? सामाजिक म्हणजे काय? सामाजिक म्हणजे काय? काय येईल या सामाजिक या शब्दात? तुमच्या अंदाजाने काय सांगू शकता तुम्ही या शब्दाबद्दल की सामाजिक म्हणजे काय? सामाजिक म्हणजे काय होईल? व्हेरी गुड. सामाजिक म्हणजे ज्या कोणत्या समस्या आपल्या समाजाशी संबंधित आहेत त्यांना आपण काय म्हणतो? सामाजिक. मग कुठल्याही गोष्टी असतील, म्हणजे समस्याच नाही तर कुठल्याही गोष्टी ज्या समाजाशी संबंधित असतात त्या गोष्टींना आपण म्हणतो सामाजिक. आता आपण पाहिलं की आपला जो घटक आहे या घटकाचं नाव आहे सामाजिक व धार्मिक प्रबोधन. आता धार्मिक म्हणजे काय? धार्मिक या शब्दाचा काय अर्थ येईल? धार्मिक म्हणजे धर्मामधले. व्हेरी गुड असता. हे बघा, जसं सामाजिक मध्ये समाज आहे, आपण कुठे राहतो? समाजामध्ये. समाजामध्ये राहिल्याच्या नंतर जे कोणते आपले आनंद असो, दुःख असो, या सगळ्या गोष्टींमध्ये समाजातले इतर लोक हे तुमच्या सहभागी होत असतात. मग ते तुमचे समस्या असो, तुमचा आनंद असो, तुमचं दुःख असो, कुठल्याही गोष्टीमध्ये जसा ज्या समाजाशी संबंधित असतात तशा धार्मिक ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कशाशी संबंधित असतात? धर्माशी संबंधित असतात. त्या तुमच्या भावनांशी संबंधित असतात. व्हेरी गुड. आता आपण पाहतो की तिसरा शब्द आपल्या याच्यामध्ये जो आहे हा आहे प्रबोधन. ह्या सामाजिक गोष्टी असतात आपल्या समाजाशी संबंधित. त्यानंतर धार्मिक गोष्टी असतात आपल्या भावनांशी आणि धर्माशी संबंधित. आणि जे प्रबोधन आहे या प्रबोधनाला काय म्हणता येईल? प्रबोधन म्हणजे जे व्हेरी गुड. प्रबोधन म्हणजे काय होईल की ज्याला आपण म्हणतो की नाही, एखाद्या गोष्टीविषयी जागृती निर्माण करणे. म्हणजे तुम्हाला माहिती नाही की ही तुमची एक समस्या आहे आणि त्या समस्येविषयी ज्यावेळी मी तुम्हाला जागृत करेल किंवा ज्यावेळी मी तुम्हाला सांगेल की याच्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी करू शकता, त्याला आपण काय म्हणतो? प्रबोधन. प्रबोधन म्हणजे ब्लॅकबोर्ड वरचं सगळं तुमच्या वहीत उतरवत चला. हो टीचर. माहित पडेल. तर आता आपण पाहिलं सामाजिक व धार्मिक प्रबोधन. आता याचा अर्थ झाला ना स्पष्ट तुमचा की सामाजिक कशाला म्हणायचं, धार्मिक कशाला म्हणायचं आणि प्रबोधन कशाला म्हणायचं. आता याच्यातला जो आज आपण घटक बघणार आहे तो बघणार आहे धार्मिक प्रबोधन. आता धार्मिक प्रबोधनामध्ये जे आहे, पूर्वीच्या काळी तुम्हाला माहिती आहे की इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबर काय झालं की नवीन नवीन विचार, नवीन नवीन कल्पना, नवीन तत्वज्ञान यांचा काय होत होता?
प्रसार होत होता. तर जे पाश्चिमात्य विचार आहेत किंवा संस्कृती आहे, या संस्कृतीची भारतीयांना ओळख झालेली होती. त्यामुळे भारतीय समाजाच्या ज्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये काय होत होता, बदल होत होता. विचार नवीन येत होते, त्याच्यामुळे काय व्हायचं की बदल होत होता त्यांच्यामध्ये. लोकांची जी विचारसरणी आहे ती बदलायला लागली होती. आता भारतीय समाजाचं जे मागासलेपण आहे ते कशामध्ये होतं, ते कशामध्ये होतं, भारतीय भारतीय समाजाचं जे मागासलेपण होतं. मागासलेपण म्हणजे कशाला म्हणतो आपण, मागासलेपण कशाला म्हणतो आपण, म्हणतो एखाद्या ठिकाणी की आम्ही ज्या एरियामध्ये राहतो ते लोक अतिशय चांगले आहेत, आणि एखादा एरिया असा असतो की ज्या एरियात तुम्ही म्हणता की इकडे मागासलेले लोक राहतात. म्हणजे काय असते, म्हणजे ते गरीब लोक असतात, परिस्थितीने गरीब असतात किंवा ते शिकलेले नसतात. व्हेरी गुड. तर याला काय म्हणतो आपण, मागासलेपण. मग हे मागासलेपण कशामुळे होतं की ज्या काही लोकांच्या अंधश्रद्धा होत्या, रूढीप्रियता होत्या, जातीभेद होते, उच्च नीचतेच्या ज्या कल्पना होत्या, चौकस आणि चिकित्सक वृत्तीचा जो आहे तो अभाव होता. आता हे याच्यामधली आपण एक एक गोष्ट पाहू की मागासलेपणामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे, ती म्हणजे अंधश्रद्धा. अंधश्रद्धा. आता ही जी अंधश्रद्धा आहे, ही अंधश्रद्धा कशातून जन्मते, आपण ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा चिकित्सकपणे विचार करत नाही, चौकसपणे जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करत नाही, तेव्हा काय जन्माला येते, अंधश्रद्धा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. अंधश्रद्धा ही त्यावेळेला जन्माला येते. त्याच्यानंतर जी रूढीप्रियता आहे, रूढीप्रियता आहे. आता ही रूढीप्रियता म्हणजे काय आहे, रूढी म्हणजे काय, आपण कशाला म्हणतो रूढी, एखादी गोष्ट ज्या वेळेला अशी चालत येते म्हणजे कालानुक्रमे चालत येते, अशी जी गोष्ट असते त्याला काय म्हणतो आपण, रूढीप्रिय. रूढी परंपरा. आपण काय म्हणतो की बा एखादा मोठ्यांचा आदर हा करायला पाहिजे, मोठ्यांना मान हा द्यायला पाहिजे. ही काय झाली, आपली एक परंपरा आहे, एक रूढी आहे ती, की जे आपण मोठ्यांना मान देतो, इतरांशी आपल्यापेक्षा मोठे असणाऱ्यांशी आपण आदराने वागतो, याला म्हणतात रूढी. अशा ज्या अनेक रूढी आहेत, ह्या अशा अनेक रूढी आपल्या समाजामध्ये पूर्वीपासून होत्या. तर ह्या रूढींचं जे पालन आहे ते काही लोक नवीन म्हणजे आधुनिक विचारसरणीनुसार हे न करता जशी रूढी आहे किंवा जशी ती पद्धत आहे ते तशाच पद्धतीने करतात. म्हणजे काय झालं, त्याला काय म्हणू आपण, रूढी. काय म्हणू आपण त्याला, रूढीप्रिय. रूढीप्रियता. व्हेरी गुड असतात. तर यांनी काय केलं की बा अंधश्रद्धाही होती, रूढीप्रियताही होती, त्याच्यानंतर तिसरा आहे जातीभेद. जातीभेद. आता आपण याच्या आधी पाहिलेलं आहे की पूर्वीच्या काळात काय होतं की जातीभेद हा होता, जाती जातींमध्ये फरक पाडला जात होता. मुळात जी जाती व्यवस्था आहे ही जाती व्यवस्था 4 विभागामध्ये विभागली गेलेली होती, 4 भाग होते. हे लिहून झालं का तुमचं सगळ्यांचं? हो टीचर. ते कोणते 4 भाग होते, पहिला होता
ब्राह्मण. दुसरा होता क्षत्रिय. तिसरा होता आणि चौथा कोणता होता? महा चौथा भाग कोणता महा- होता? महा चौथा भाग कोणता होता? व्हेरी गुड प्रणाली. चौथा भाग होता शूद्र. आता ही जी जाती व्यवस्था आहे ही या 4 भागांमध्ये विभाजित झालेली होती किंवा विभागली गेलेली होती. विभाग म्हणजे ज्याला आपण एक असे गट म्हणू. त्या गटांमध्ये जसे ब्राह्मणांचं वेगळं, त्याच्यानंतर क्षत्रियांचं वेगळं, त्याच्यानंतर वैश्य वैश्य वेगळे, वेगळे, त्याच्यानंतर शूद्र वेगळे. अशी काय होती हे की विभागली गेलेली होती. त्यामुळे काय झालं की ही विभागली गेलेली असल्यामुळे यांच्याकडे यांची कामं सुद्धा विभागली गेलेली होती की ब्राह्मणांनी काय करायचं, क्षत्रियांनी काय करायचं, वैश्यांनी काय करायचं, शूद्रांनी काय करायचं. ब्राह्मणांनी शिक्षणाचे अधिकार फक्त ब्राह्मणांना, यांनी शिक्षण. त्याच्यानंतर जे क्षत्रिय होते त्या क्षत्रियांनी काय करायचं, तर यांनी संरक्षण. लक्षात येते ना तुमच्या? हो टीचर. हा. त्याच्यानंतर जे वैश्य आहेत तर हे वैश्य काय करायचे, व्यापार. आणि शूद्रांकडे काय होतं, हे वरील जे तिन्ही तुम्ही वर्ण पाहिलेले आहेत, या तीनही वर्गांची जी सेवा आहे ती सेवा यांनी करायची, शूद्र लोकांनी करायची. अशी 4 विभागामध्ये जी जाती व्यवस्था आहे ही विभागली गेलेली होती. आता जर असं विभाजन असलं, अशा प्रकारचं विभाजन तुम्ही कल्पना करा की आजच्या काळात जर असं विभाजन असतं की मलाच फक्त शिक्षण घ्यायचा अधिकार आहे, मलाच फक्त पुढे जायचा अधिकार आहे, तर आपल्या देशाची प्रगती झाली असती का? नाही. तुमच्यापैकी मी अर्ध्यांनाच म्हटलं की याच्यातले फक्त 10 मुलंच फक्त शिकू शकतात, 10 मुलांनी संरक्षण करायचं, 10 मुलं क्षत्रिय जाती वर्गाची कामं करतील, त्याच्यानंतर काही मुलांनी फक्त व्यापार करायचा आणि बाकीच्यांनी या बाकीच्या मुलांची सेवा करायची. असं जर मी केलं तर तुम्ही याच्यामधून आपल्या देशाची प्रगती साधू शकता का? याच्यामधून जर आपण प्रगती साधायची म्हटली तर होईल का? नाही होणार. म्हणून मग काय झालं की देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी भारतीय समाजामधील दोष आणि अनिष्ट ज्या प्रवृत्ती होत्या यांचं निर्मूलन करून मानवता, समता, बंधुता, अनिष्ट प्रवृत्ती यांचं निर्मूलन करून नवीन समाजाची निर्मिती करायची. त्याची गरज हे त्यावेळेला अतिशय जास्त प्रमाणामध्ये होती. म्हणून काय झालं की अनेक जे सुशिक्षित लोक आहेत, जे सुशिक्षित विचारवंत आहेत, यांनी काय केलं की आपल्या लेखणीद्वारे जे आहे जनजागृती करायला सुरुवात केली. तत्कालीन भारतामध्ये सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीलाच आपण काय म्हणतो, भारतीय प्रबोधन. काय म्हणतो असता? भारतीय प्रबोधन. प्रबोधन. व्हेरी गुड, भारतीय प्रबोधन. आता तुम्हाला प्रबोधनाचा अर्थ समजला ना? हो टीचर. कशाला म्हणतात? आता याच्यामधून काय केलं या लोकांनी, शिकलेल्या लोकांनी, त्यांनी लिहायला सुरुवात केली, त्यांनी आपलं लिखाण केलं. तुमच्या ज्या अंधश्रद्धा असतील त्या अंधश्रद्धेवर त्यांनी लिहायला सुरुवात केली. तुमच्या ज्या अनिष्ट प्रथा होत्या त्या प्रथांविरुद्ध लिहायला सुरुवात केली. आणि त्याच्यामधून जोपर्यंत आपण आपल्या समाजाला किंवा या लोकांना आपण बाहेर काढत नाही तोपर्यंत आपल्या देशाची प्रगती ही साधू शकत नाही. त्यामुळे यांनी काय केलं की यांनी भारतीय म्हणजे यांनी जे जागृती केली तर त्या जागृतीला आपण काय म्हणतो? भारतीय प्रबोधन. भारतीय प्रबोधन. व्हेरी गुड. आता याच्यासाठी कोणी कोणी कार्य केलं हे आपण बघणार आहे. हे एवढं लिहून झालं तुमचं? हो टीचर. लक्षात येते ना मी काय सांगते ते? हो टीचर.
आता आपण पहिले बघणार आहे ब्राह्मण समाज. आता ब्राह्मण समाज जर आपण म्हटलं तर सगळ्यात पहिल्यांदा नाव येते राजा राममोहन रॉय. राजा राममोहन राय. आता यांचं नाव काय येते? यांनी काय केलं? इसवी सन 1828 मध्ये बंगाल प्रांतात इसवी सन 1828 मध्ये यांनी बंगाल प्रांतामध्ये ब्राह्मण समाजाची स्थापना केली. केली. कुठे केली ही स्थापना? बांगलादेश. हा, व्हेरी गुड प्रणाली. बंगाल प्रांतामध्ये यांनी ब्राह्मण समाजाची 1828 मध्ये जी आहे ती स्थापना केली. व्हेरी गुड. आता त्यांनी काय केलं? अनेक भाषा आणि धर्मांचा अभ्यास केलेला होता. यामधूनच काय झालं की अद्वैतवादी विचारसरणी जी आहे ती विकसित झाली. एकेश्वरवाद, उच्च नीच असा भेदभाव आणि कर्मकांड विरोध. आता बघा, आपण आहे की नाही यांची विचारसरणी बघू. हे जे सगळे लोक आहेत हे सगळे लोक अतिशय सुशिक्षित आणि अतिशय चांगली विचार प्रणाली असलेले आहेत की ज्यांनी आपल्या देशाच्या प्रगतीच्यासाठी कार्य केलेलं आहे. कार्य कोणतं केलेलं आहे की त्यांनी लोकांना त्यांच्या कर्मकांडामधून, त्यांच्या अनिष्ट चालीतून, अनिष्ट प्रथांमधून त्यांनी काय केलेलं आहे? लोकांना बाहेर काढण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे. आता असाच आपण बघून राहिलो ब्राह्मण समाज. या ब्राह्मण समाजाची जी स्थापना आहे ती राजा राममोहन रॉय यांनी इसवी सन 1828 मध्ये बंगाल प्रांतामध्ये केलेली आहे. एवढं समजलं ना तुम्हाला? हो टीचर. आता आपण बघू यांची विचारसरणी. तर विचारसरणी कोणती सांगितलेली आहे? एकेश्वरवाद. एकेश्वरवाद. आता या शब्दावरून तुम्हाला काही सांगता येते का? एकेश्वर म्हणजे काय? काही सांगू शकता का या शब्दावरून? इकडे बघा. एक ईश्वर. एक ईश्वर या शब्दाची जर आपण फोड करायचं म्हटलं तर ते काय होईल? एकेश्वर. एक ईश्वर. व्हेरी गुड. एक ईश्वर असं याचा अर्थ होईल. त्यानंतर आपण पाहिलं की उच्च नीच भेदभाव. उच्च नीच भेदभाव. आता हा उच्च नीच भेदभाव काय आहे? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. जी चातुर्वर्ण व्यवस्था होती त्याला काय म्हणतात? ते जे आपण आधी पाहिलं की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र असे 4 विभाग होते. तर त्याला काय म्हणतात? चातुर्वर्ण्य. 4 वर्ण होते ना? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 होते. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात? चातुर्वर्ण व्यवस्था. आता ही चातुर्वर्ण व्यवस्था असल्यामुळे काय होतं की बा उच्च नीच भेदभाव होता की अमुकच एका जातीचा जो आहे हा उच्च, हा खालच्या जातीचा आहे म्हणून हा नीच, अशी जी आहे ही विभागणी झालेली होती. व्हेरी गुड. तुम्हाला लक्षात आलं हे. तर
हा जो भेदभाव आहे हा भेदभाव न पाळणे. त्याच्यानंतर जे आहे कर्मकांडास विरोध. कर्मकांड कोणते कोणते, ज्या कोणत्या अंधश्रद्धा असतील. आता आपण अनेक याच्यामध्ये पाहतो की काही जर आजार झाला तर देवाजवळ नेतात, देवीच्या समोर नेतात, आहे ना, बघताना तुम्ही हो की टीचर. काहीतरी ते सुपामध्ये ते हे पाखडतात देवी वगैरे आल्या तर. हो आणि टीचर. ते दूर गावाच्या बाहेर जी देवी असते तर त्या देवीजवळ आपण जातो. त्याच्यानंतर अजूनही आपण काय करतो की माझं एखादं काम जर झालं तर आपण नवस बोलतो देवाला की माझं हे काम होऊ दे. म्हणजे ह्या गोष्टी कशा आहेत, ह्या गोष्टी अंधश्रद्धेत आपल्याला ढकलणाऱ्या आहेत. म्हणजे त्या गोष्टीला काही तथ्य आहे का की माझं जर एखादी गोष्ट जर हे करायची असली मला, तर मी त्या गोष्टीच्यासाठी ती पूर्ण व्हायला प्रयत्न करायला पाहिजे ना. एखादी गोष्ट पूर्ण व्हायच्यासाठी आपण सक्सेस व्हायला, यशस्वी व्हायला आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे, तेव्हाच ती गोष्ट. ना की आपण जर देवाच्या जवळ गेलो आणि देवाला आपण नवस बोललो तर त्यावेळेला ती गोष्ट सक्सेस होईल का? नाही. नाही, आपल्याला यश हे मिळणार नाही. त्याच्यामुळे काय आहे की हा जो भेदभाव आहे, त्याच्यानंतर जी अंधश्रद्धा आहे ही अंधश्रद्धा मिटली पाहिजे. त्याच्यानंतर प्रार्थनेचा मार्ग या समाजाने सांगितलेला आहे. आता ज्या धार्मिक भावना असतात त्या धार्मिक भावना ह्या लोकांच्या भावनांशी जुळलेल्या असतात. मी असं कोणाला म्हणू शकत नाही की मी अमुक एक गोष्ट मानत नाही त्याच्यामुळे ती तुम्ही मानू नका. परंतु यामुळे काय होते, जर मी तुमच्यावर याचे कडक निर्बंध लावले किंवा मी जर तुम्हाला म्हटलं की ही गोष्ट करायची नाही किंवा ही गोष्ट तुम्ही मानू नका असं जर मी तुम्हाला म्हटलं, तर तिथे काय होते की तुमची जी भावना आहे ती भावना काय होते, दुखावल्या जाते. त्यामुळे काय तर यांनी काय सांगितलं, प्रार्थनेचा मार्ग सांगितला. तुम्ही इतर कोणत्या गोष्टी करेपर्यंत तुम्ही प्रार्थनेचा मार्ग जो आहे त्याचा स्वीकार करा, असं या ब्राह्मण समाजाचं म्हणणं होतं. व्हेरी गुड. यांनी जे आहे ते अनेक गोष्टी ज्या समाजाच्यासाठी घातक होत्या या गोष्टींचा त्यांनी विरोध केलेला आहे. जसं की बालविवाह. आता पूर्वीच्या काळी आपण पाहतो की आपल्याला असं दिसून येते की पूर्वीच्या काळी हे बालविवाह व्हायचे. बालविवाह म्हणजे काय, किंवा एक छोटीशी मुलगी आणि वयाने खूप जास्त मोठा माणूस अशांचे विवाह व्हायचे. मग काय व्हायचं की काही दिवसांनीच तो तिचा जो पती आहे तो मृत्युमुखी पडला. म्हणजे तिला काय होतं की एक विधवेचं जीवन तिला काटावं लागत होतं किंवा जगावं लागत होतं. त्यामुळे यांनी काय केलं की सगळ्यात पहिले काय केलं, बालविवाह जो आहे या बालविवाहाला विरोध केला. त्याच्यानंतर काय केलं त्यांनी, जी पडदा पद्धती होती, पडदा पद्धती म्हणजे आपण बघतो की काही काही स्त्रियांना बैठकीच्या खोलीत किंवा आपल्या हॉलमध्ये यायची परमिशन नसायची. काय तर परपुरुषांच्या समोर ती आली नाही पाहिजे, हा त्याच्या मागे उद्देश होता. तर त्या याच्यामधून, त्या रूढीमधून कोणती पद्धती आली, पडदा पद्धती आली. मग ती पडदा पद्धती सुद्धा त्यांनी काय केली, बंद केली. त्याच्यानंतर जे विधवांचे विवाह होते त्या विवाहाला त्यांनी संमती दिली की विधवा ज्या आहेत, एक तर यांचा बालविवाह झालेला असतो आणि बालविवाह झाल्याच्या नंतर अतिशय कमी वयात ती स्त्री ही विधवा पूर्ण आयुष्य जगू नये यासाठी त्यांनी काय केलं की विधवांचा सुद्धा विवाह झाला पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यानंतर त्यांनी आणखी सगळ्यात महत्त्वाचा जो प्रयत्न केलेला आहे तर तो आहे स्त्रियांचं शिक्षण. सगळ्या स्त्रियांनी शिकलं पाहिजे. शिकल्यामुळे काय होते की तुम्ही विचार करू शकता, तुम्हाला समजते की तुमचं योग्य काय, अयोग्य काय, तुमचं हित कोणत्या गोष्टीत आहे, अहित कोणत्या गोष्टीत आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला कशामुळे समजतात, ज्या वेळेला तुम्ही शिक्षण घेता त्यावेळेला. त्याच्यामुळे यांनी जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे किंवा स्त्रियांच्या शिक्षणावर भर देणं हे त्यांनी इथे केलेलं आपल्याला आढळून येते.
आज आपण ब्राह्मण समाज पाहिला. आलं ना इथपर्यंत लक्षात? हो टीचर. ठीक आहे. आता आपण याच्यावरचा स्वाध्याय बघू. हे तुमच्या वहीमध्ये उतरवून घ्या. हो तुमच्या टीचर. आजचा स्वाध्याय आहे. आलं ना तुमच्या सगळं लक्षात आहे? हो टीचर. ठीक. धन्यवाद.